नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, दिनांक 28 मार्च 2025 रोजी ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना राज्यातील शिक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्नाबाबत माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली 17 मार्च 2025 रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्ताप्रमाणे माननीय मंत्री ग्रामविकास व पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली 17 मार्च रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताची प्रत इथे प्राप्त झालेली आहे। त्यानुसार राज्यातील शिक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्नाबाबत मंत्री यांनी बैठकीचे इतिवृत्त इथे सादर करीत आहोत। तर यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले की जिल्हा अंतर्गत शिक्षक बदलीसाठी 31 मे ऐवजी 30 जून या तारखेनुसार प्रक्रिया राबवायची आहे। जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ही 31 मे ऐवजी 30 जून या तारखेपर्यंत राबवल्यास शासन निर्णयातील तरतुदीस व बदली अधिनियमातील तरतुदीस बाधा पोहोचेल। त्यामुळे सदरच्या बदल्या 30 जून या तारखेनुसार राबवण्याची बाब तपासून घेण्यात येईल। त्यानंतर ग्रामविकास विभाग आस्थापना 14 तथापि जे शिक्षक 30 जून रोजी वयाची 53 वर्ष पूर्ण करत असतील अशा शिक्षकांना सन 2025च्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र ठरवण्यात येणार। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व सन 2022 मध्ये काही जिल्हा परिषदांनी विलंबाने अवघड शाळा घोषित केल्या होत्या। त्यामुळे सन 22 मध्ये घोषित केलेल्या अवघड शाळांमधील शिक्षकांना 25च्या बदली प्रक्रियेत संधी द्यावी। सन 2022 मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत अशा शाळांमधील 3 वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन 2022-23 मध्ये बदली झाली नव्हती अशा शिक्षकांचा ग्रामविकास विभागाच्या दिनांक 18 जून 2024 रोजच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 1.7.2 येथील तरतुदीनुसार 2025च्या जिल्हा अंतर्गत बदल्यामध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून विचार करावा। ग्रामविकास तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आपसी बदलीने आंतरजिल्हा झालेल्या शिक्षकांनी किंवा त्यांची आपसी बदली शिक्षकाच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेमध्ये सेवा ग्राह्य धरून त्यांची जिल्हा अंतर्गत शिक्षक बदलीसाठी सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरावी। पदोन्नतीसाठी पूर्वीची सेवा ग्राह्य धरली जाते। जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली ही ऑनलाईन पोर्टलवर होत असल्याने आपसी बदलीने मिळणारी सेवा ज्येष्ठता ही बाब आता कालबाह्य झालेली आहे। तथापि ऑनलाईन पोर्टलद्वारे बदली धोरणाची अंमलबजावणी होण्यापूर्वी आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची पूर्वीच्या जिल्हा परिषदेमधील सेवा ज्येष्ठता जिल्हा अंतर्गत बदलीसाठी ग्राह्य धरता येणार नाही। याबाबत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक 100-2020 व अन्य संलग्न याचिकामध्ये 21/4/2022 रोजी उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका 48-49-20-22 व अन्य संलग्न याचिकामध्ये जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शासनाने विहित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले। ग्रामविकास विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आंतरजिल्हा बदलीपूर्वी सर्व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी। शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदवीधर पदोन्नतीसाठी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही सेवा प्रवेश नियमातील तरतुदी जिल्हा परिषद स्तरावर करण्यात येते। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यानुसार आंतरजिल्हा बदलीपूर्वी पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याकरिता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सूचित करण्यात यावे। तसेच नवीन शिक्षक पदभरती होणार पत्र असल्यामुळे या विभागाच्या सूचनेअन्वये 2.8 मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी 10% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे। ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 24-25 करिता शिथिल करण्यात येत आहे। तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील। आंतरजिल्हा बदलीसाठी मागील संच मान्यतेनुसार रिक्त जागा कळवाव्या। तसेच दिनांक 31/5/25 पर्यंतची सेवानिवृत्तीची सर्व पदे रिक्त पदांचा यात समावेश असावा। आंतरजिल्हा बदलीसाठी दिनांक 30 सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कळवण्यात यावे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना आंतरजिल्हा बदलीमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या कोणत्याही अटीशिवाय कराव्यात। रोस्टरचा विचार करू नये। पती-पत्नी एकत्रीकरण बदल्या बिंदू नामावलीचा विचार न करणे हे शासन नियमास धरून नाही। आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसाठी आपसी बदली प्रक्रिया राबवावी। जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदली ही ऑनलाईन पोर्टलवर होत असल्याने सद्यस्थितीत आपसी बदली न होता साखळी पद्धतीने आंतरजिल्हा बदली करण्यात येते। तथापि जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शिक्षकांमार्फत देण्यात येणाऱ्या शाळांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन शासन निर्णयातील तरतुदीनुसार ऑनलाईन पोर्टलद्वारे बदल्या होतात व पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना वगळण्यात येते। हे रोजी सेवानिवृत्त होणारे शिक्षक 31 मे 2026 रोजी। तथापि जे शिक्षक स्व तालुका सोडून अन्यत्र कार्यरत आहेत अशा शिक्षकांना याविषयीची अट रद्द होऊन बदलीपात्र ठरवावे।
पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग 1 मधून बदलीपात्र ठरवण्यात यावे. अशा प्रकारे जिल्हा परिषद शिक्षकांची तक्रारीच्या अनुषंगाने बदली करण्याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शिक्षकाची बदली करण्याबाबतची किंवा अशा शिक्षकांना तत्सम शास्ती लावण्याची तरतूद जिल्हा अंतर्गत बदली धोरणात करण्यात यावी. अशा प्रकारचे बैठकीमध्ये ठरवण्यात आले आणि उपस्थितींचा आभार मानून बैठक ही समाप्त झाली. अशी ही दीर्घ बातमी एकमेकांना नक्की शेअर करा. कुठले मुद्दे तुमच्याकरिता कामाचे आहेत हे नक्की जाणा आणि एकमेकांना शेअर करून चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.